रामकृष्ण हरी मकर कुंडळे
हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची आनंद संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे ठेविले अनंत तैसेची राहावे समाधान चित्ती असु द्यावे आ चित्ती असु द्यावे समाधान चित्ती असु द्यावे चित्ती असु द्यावे समाधान चित्ती असु द्यावे समाधान पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग
वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारोणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषात यादरू विवेकावरी हस्तम पवित्र यदिदान पुण्य पादो पवित्र यदि तीर्थयात्रा कंठो पवित्र यदि नाम घोषम हृदयम पवित्र यदि तीर्थयात्रा सेवे लागी सेवक झालो लागलो तुमचे निज चरणा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या आणि तुम्हा सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग हा जगतमान्य जगतवंदनीय असणारे परमार्थाचे आद्य कळस ठरलेले ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य जनहितासाठी जड जीवांना तारून नेण्यासाठी ज्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन व्यथित केलं वेचलं
ते जगद्गुरु तुकोबाराय देहू निवासस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठातला अतिशय सोपा 4 चरणाचा भक्तिपर प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला आहे. सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ज्यांना सांगितलं ते तुम्ही आम्ही आहे आणि जे सांगितलं तेच आत्ताच्या चिंतन स्वरूपी कीर्तनामध्ये घेतलेल्या अभंगात आहे. विठाल विठाल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर परिहार द्यायचा तो असा. आज आपल्या वारकरी संप्रदायानुसार किंवा हिंदू धर्म संस्कृतीनुसार आज आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशी निमित्त आयोजित असलेला आत्ताचा कीर्तनाचा कार्यक्रम, ही कीर्तन करण्याची सेवा माझे सद्गुरू गुरुवर्य भागवतजी महाराज भारती आळंदी देवाची यांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा मला करण्याचा योग मिळाला. ही सेवा करण्यासाठी प्राप्तता मिळाली. हे माझं परमभाग्य. नाही तर मजपा अमरा काय थोरपण पायची वाहन पायी बरी. आपण एका सुंदर इतिहास असलेल्या देशामध्ये आपला जन्म झाला. भारतासारख्या देशामध्ये आपला जन्म झाला आणि त्याहीपेक्षा आपण भाग्यवान ठरलो की आपण महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. जी भूमी शिवरायांची आहे. कित्येक मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताच्या नद्या जिथे वाहिल्या त्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. ही त्याहून भाग्याची गोष्ट. आणि सोन्याहून पिवळं म्हणजे दुधात साखर पडली की जितकी गोडी निर्माण होते एवढी प्राप्तता होते. जितका आनंद असतो तसा सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आपला जन्म कोकणामध्ये झाला. कोकणासारख्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला. ज्या कोकणाला स्वर्गभूमी अशी म्हटली जाते त्या कोकणामध्ये आपला जन्म झाला. आणि तिथे एक वसलेलं एक छोटंसं आपलं गाव, आपलं शहर खेड तालुक्यामध्ये आपण वास्तव्य करतोय. आज आपण तिथे राहतोय आणि तेथील असलेले आपलं कोकण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण सर्वांच्या एक प्रबोधनात्मक काहीतरी कार्यक्रम व्हावा म्हणून आज कोणताही इतर कार्यक्रम न करता एक धार्मिक कार्यक्रम ज्याला कीर्तन म्हणतात, हे कीर्तनाचं आयोजन आजच्या इथल्या सर्व पडद्याच्या समोर जरी आम्ही एवढेच असलो तरी पडद्याच्या मागे खूप व्यक्ती या मागे आहेत. आणि या सर्व मग इथले स्थापक असतील, संचालक असतील, सर्व या सर्वांना माझे कोटी धन्यवाद. आणि धन्यवाद देऊन एक समाज प्रबोधन होण्यासाठी चांगलं काहीतरी समाजामध्ये घडावं, काहीतरी बदल व्हावा यासाठी आजचा आयोजित केलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम. कीर्तन वेळेप्रमाणे होईल, वेळेत संपवलं जाईल. विठाल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाला सुरुवात करतात. हेची थोर भक्ती आवडते देवा. मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे ज्यांनी हा अभंग रचला ते जगद्गुरु तुकोबाराय कोणत्याही दुसऱ्या युगातले नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय हे कलियुगातलेच आहेत. मग जर जगद्गुरु तुकोबाराय कलियुगामध्ये असून अवघ्या 42 वर्षांचं आयुष्य जगतात आणि स्वतः देहासहित वैकुंठात जातात, ते जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काहीतरी उद्देश करतायत, आपल्याला तारून जाण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करतायत. याची तुम्ही आम्ही सर्वांनी हा परमार्थ करणं गरजेचं आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. भगवंताला हीच भक्ती आवडत असते जी भक्ती मनापासून अंतःकरणापासून केलेली असते. भक्ती करण्यासाठी कोणत्याही संतांनी संसार सोडून द्या असं कधीही सांगितलं नाही. संसारात राहूनच परमार्थ करायचा आहे. संसारात राहून केलेला परमार्थ हा भगवंताला असा परमार्थ आवडत असतो. कोणत्याही संतांनी असं नाही सांगितलं की संसार सोडा आणि परमार्थ करा. नाही, संसारात राहूनच परमार्थ करायचा आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया
संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. आपण संपूर्ण संसार करत असताना, जीवन संपूर्ण जगत असताना आपलं अंतःकरण, मन, चित्त, बुद्धी या सर्व गोष्टी सुखानं, शांतीनं प्राप्ती झाल्या पाहिजेत. मनामध्ये, चित्तामध्ये सर्व ठिकाणी फक्त शांती, शांतीनी शांती असली पाहिजे, तरच जीवन सफल होतं. ज्या स्थितीमध्ये भगवंतानं आपल्याला ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये राहण्याची तयारी आपली असली पाहिजे. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जिथं जन्म आहे तिथं संसार आहे, आणि जिथं संसार आहे तिथं सुख दुःख या दोन्ही गोष्टी निश्चितच आहेत. संसार म्हटलं की दुःख आहेच आणि संसार म्हटलं की सुखही आहे. पण भगवंताने ज्या स्थितीमध्ये ठेवलंय त्या स्थितीमध्ये राहण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि हे सर्व करताना तुकाराम महाराज 4थ्या चरणात आपल्याला सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. हे सर्व करून फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंतावरती विश्वास ठेवल्यानंतर सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, आनंद मिळवा. त्यामध्ये मिळणारा आनंद आहे, त्यामध्ये मिळणारं जे समाधान आहे, हे समाधान संसारासाठी पुरेसं आहे. आणि त्याही मध्ये जर समाधान, सुख प्राप्त होत नसेल असं जर आपल्याला वाटत असेल तर भगवंतावरती विश्वास ठेवून भगवंताला विनंती करा की भगवंता, हा संसार तुझ्या चरणावरती अर्पण. तुला वाढवायचा असेल तर वाढव, खंडित करायचं असेल तर खंडित कर. हा अभंगाचा थोडक्यात सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, हेची थोर भक्ती. मग ही भक्ती म्हणजे काय? भक्ती नक्की म्हणतात कशाला? भक्ती केल्यानं होतं काय, मिळतं काय? भक्ती करायची ती तरी नक्की कोणी? कारण आजच्या जगामध्ये जर आपण बघायला गेलो ना तर माणूस हा असा एकमेव घटक आहे ज्याची वृत्ती स्वार्थी आहे. कोणतीही गोष्ट असो, पण कोणतीही गोष्ट करताना आपण त्याच्या मागचा स्वार्थ बघत असतो, त्यामधून होणारा फायदा आपण बघत असतो. पण एक लक्षात घ्या, एकेकाळी देव ध्यानानं, यज्ञानं, योग्यानं प्राप्त करून घेता येत होता. पण कलियुग हे असं एक युग आहे ज्या युगामध्ये देव फक्त नामानेच, भक्तीनेच प्राप्त करून घेता येत होता. तुकाराम महाराज हे कलियुगातले आहेत ज्यांनी स्वतः संपूर्ण आयुष्य भगवंताच्या चिंतनाशिवाय स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. असं तुकाराम महाराजांचं सुंदर आयुष्य, अवघ्या 42 वर्षाचं. परमार्थानं, भक्तीनं इतका त्यांनी अधिकार प्राप्त केला की साक्षात ब्रह्मांड चालकाला, भगवंताला या मृत्यू लोकावरती, या भूतलावरती तुकाराम महाराजांना वैकुंठात नेण्यासाठी इथं यावं लागलं. इतका अधिकार तुकाराम महाराजांनी भक्तीनं प्राप्त केला. आता आम्हाला असं वाटतं की तुकाराम महाराज भक्त होते, संत होते. नाही, भक्त आणि संत या दोन्ही गोष्टी त्यांनी स्वतःच्या साधनेतून प्राप्त करून घेतल्या होत्या. जितकी भक्ती अंतःकरणापासून होत असते तितकी माणसाकडे शांतता येत असते, तितका माणूस शीतल होत असतो. पण होणारी भक्ती ही अंतःकरणापासून झाली असली पाहिजे. प्रत्येक संत सांगत असतात, संतांनी भक्ती इतकी केली की त्यांनी स्वतःचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून टाकला. स्वतःचा दृष्टिकोन हा समाजाकडे बघण्याचा त्यांनी पूर्णतः बदलून टाकला. त्या पद्धतीनं आपलं जायला पाहिजे. आपण ज्या वेळेला निळ्या रंगाचा चष्मा डोळ्याला लावतो त्यावेळेला दिसणारा परिसर, दिसणारं वातावरण हे आपल्याला संपूर्ण निळ्या रंगाचं दिसत असतं. हिरवा लावला हिरवा दिसतो, लाल लावला लाल दिसत असतं. संत महात्म्यांनी तसंच केलं. स्वतःच्या डोळ्यावरती असणारं पांघरून हे इतकं स्वच्छ करून ठेवलं की त्यांनी समाजाला कधी वाईट म्हटलंच नाही.
ज्या वेळेला संतांची तुकाराम महाराजांची धिंड गाढवावरून समाजानं काढली, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय त्या समाजाला काही वेडवाकडं बोलले नाहीत. त्या समाजाला तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही माझे इतके भक्त आहात, इतके लाडके आहात, कशाची आवश्यकता आहे, तुम्ही असं का करताय, माझी घोड्यावरून तुम्ही मिरवणूक का काढताय. पण प्रत्यक्ष जर बघायला जावं ना तर ती गाढवावरून काढलेली धिंड होती. पण समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संत महात्म्यांनी पूर्णतः बदलून टाकला. इतका स्वच्छ आणि शुद्ध अंतःकरण ठेवून त्यांनी परमार्थ केला, भगवंताला आपलंसं करून ठेवलं. तुकाराम महाराजांचा अधिकार इतका प्राप्त झाला की ज्या वाटेनं जगद्गुरु तुकोबाराय जायचे, त्यांच्या पायाखालची वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करायची. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोहाडे. तुकाराम महाराज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकमेव ध्यास, एकमेव छंद जर कोणता असेल ना तर तो विठ्ठल विठ्ठल नामाचा असायचा. संतांच्या पायाखालची जमीन सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, इतका अधिकार संतांचा होता. असे संत आपल्याला उपदेश करतात, आपल्यासाठी काहीतरी सांगतात. जर कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना भगवंत नेण्यासाठी येत असेल तर आपल्याला का येणार नाही, आपली तितकी भक्ती श्रेष्ठ का नसावी. भक्ती प्रत्येक व्यक्तीनं केली पाहिजे, कारण भक्तीला सर्वात श्रेष्ठत्व दिलेलं आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. माणसाला सुख शांती समाधान कशातून मिळणार असेल ना तर ते फक्त आणि फक्त भक्तीतून मिळणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा स्पष्ट असं जगद्गुरु तुकोबारायांविषयी बोललं जातं की जगद्गुरु तुकोबारायां इतका श्रेष्ठ संसारही कोणी केला नाही. जगद्गुरु तुकोबाराय हे सर्वात श्रेष्ठ व्यापारी होते आणि त्यांच्या इतका शुद्ध परमार्थही केला नाही. सर्व गोष्टी त्यांनी केल्या, पण सर्व गोष्टींचं नियंत्रण ठेवणारा हा पांडुरंग परमात्मा होता. अंतःकरणापासून त्यांनी परमार्थ केला आणि सगळं संसार व्यापार सांभाळणारा हा त्यांचा भगवंत होता. विठ्ठल विठ्ठल. अशी भक्ती ही आपण अंतःकरणापासून केली पाहिजे, पण त्या भक्तीच्या मागे कोणताही स्वार्थ दडलेला आपला नसावा. भक्ती ही भगवंताचीच करावी असं नाहीये. जे कृत्य कराल ते कृत्य म्हणजे भक्ती आहे. फक्त ते कृत्य हे सात्विक असावं, असात्विक नसावं. केलं जाणारं कृत्य हे पूर्णतः सात्विक स्वरूपाचं असावं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, नाही तर घातली या भय नरका जाणे. सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. सत्कर्मामध्ये ज्या वेळेला आपण सहभागी होतो ना, सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे आपली. पण तितका वाव आपण समोरच्यालाही दिला पाहिजे आणि आपणही घेतला पाहिजे. आपण दुसऱ्यालाही करून देत नाही आणि स्वतःही करत नाही. घातली या भय नरका जाणे शास्त्रामध्ये सरळ सांगितलं जातं. सत्कर्मामध्ये सहभागी होता येत नसेल होऊ नका, पण जो होतोय त्याचं जर पाय खेचण्याचं काम आपण केलं तर घातली या भय नरका जाणे. सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. मग भक्ती नक्की करायची कोणती, करायची ती कशासाठी. आज आपण जर बघायला गेलो तर आज आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज एक जगावरती आगळं वेगळं एक संकट आलं. या संकटामुळे आज लाखो भाविक आपण बघितलं तर पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये पोचू शकत नाहीत. पण ज्यांनी पांडुरंग परमात्म्याचा दरबार पाहिला ती व्यक्ती आज पूर्णतः उदास असते, कारण तिला तो पांडुरंग परमात्म्याचा आनंद सोहळा हा नेहमीच बघायचा असतो. त्या सोहळ्यामध्ये असणारी मजा ही जी व्यक्ती तिथे जाऊन आली, जो वारकरी तिथपर्यंत जाऊन आला त्या वारकऱ्यालाच माहीत असते, अन्यथा माहीत नसते. तुम्ही आम्ही कोणही जे तिथपर्यंत पोचले, ज्यांनी तो आनंद घेतला त्यांना तो माहिती आहे तो आनंद नक्की काय असतो. त्या रथाच्या मागून धावणं, त्या पावणल्या खेळणं, फुगड्या घालणं, नाचणं, ह्या सर्व गोष्टी ज्यांनी केल्या त्यांनाच माहिती. हा सर्व आनंद
उपभोगण्यासाठी आज लाखो भाविक त्या पंढरपुरामध्ये जात असतात. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतात, माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतात, रिंगणामध्ये खेळतात, हा सर्व आनंद उपभोगत असतात. आणि तो एक आनंद जगाच्या वेगळा आहे, पण ती केलेली त्यांची शुद्ध भावनेनं निस्वार्थीपणानं केलेली ती पूर्णतः भक्ती आहे. त्या भक्तीचा आनंद हा खूप वेगळा आहे. भक्तीच्या पाठीमागे स्वार्थ नसावा. मग भक्ती नक्की करायची ती कधी कोणाची करायची? भगवंताची भक्ती केली हरकत नाही, कारण भगवंताची भक्ती ही आपल्याला करायचीच आहे. कारण जगाच्या पाठीवरती तारून नेणारं जर कोण असेल ना, तर तो पांडुरंग परमात्मा आहे, भगवंत आहे. याच्या पलीकडे जाऊन बघू ना तर कोणच नाही. कारण जन्माला आल्यानंतर आपल्याला वाचवणारं जर कोणी असेल ना, तर ती फक्त आपली कर्म असतात आणि कर्मच आपल्याला वाचवत असतात. मग कर्म ही सात्विक असावी. कर्म सात्विक असण्यासाठी आपले संस्कार आणि संगत या दोन्हीही गोष्टी सात्विक स्वरूपाच्या असाव्या. विठ्ठल संगत जर चोराची केली तर होणारही चोरच होणार. संगत जर एखाद्या चांगल्या व्यक्तीची केली, म्हणजे एका गायकाची केली, एका वाजवणाऱ्याची केली, एखाद्या सुंदर कलाकाराची केली, एखाद्या खेळाडूची केली, तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने होत असतो. पण आपली संगतच चांगली असली पाहिजे. संगतीनुसार आपण घडत असतो. ज्या वेळेला संगत बिघडली ना, त्यावेळेला सगळं बिघडलं. त्यामुळे संगत चांगली असणं गरजेचं आहे. भगवंताची भक्ती करण्यासाठी आपल्या सानिध्यामध्ये येणारी जी व्यक्ती आहेत, ह्या व्यक्ती चांगल्या असल्या पाहिजेत, वारकरी संप्रदायातल्या असल्या पाहिजेत. जगाच्या पाठीवरती एकमेव संप्रदाय असा आहे जो चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. जो अनाधी काळापासून आद्य शंकराचार्यांपासून जो संप्रदाय चालत आला, भगवान शंकरांपासून जो संप्रदाय चालत आला, तो एकमेव संप्रदाय आहे, जो संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. ह्या वारकरी संप्रदायामध्ये असणारी हर एक व्यक्ती भगवंताच्या चरणावरती लीन आहे. आणि इतका गोड परमार्थ ज्यांनी केला त्यालाच तो कळला, ज्यांनी नाही केला तो सगळीकडे असाच बोंबलत फिरला. पण परमार्थ करणं गरजेचं आहे. भक्ती ही भगवंताची करा, अन्यथा कोणतीही करा, पण केलेलं कृत्य हे सत्कर्मी असलं पाहिजे. भगवंताची भक्ती करायची म्हणजे फार असं काही मोठं करायचं असं नाही होत. देवाचे द्वारी उभा क्षणभरी भगवंताच्या चरणावरती एक क्षण उभं राहायचंय, पण कसं अंतःकरणापासून राहायचंय. चित्ती तुझे पायी डोळा, रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवढे निरंतर हेचे ध्यान. हे जे भगवंताचं निरागस निर्गुणच असं जे रूप आहे ना, ते आपल्या नजरेसमोर यायला पाहिजे, तर केलेली भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. जप करत असताना संपूर्ण चित्त हे भगवंताच्या चरणावरती असलं पाहिजे. अरे वाल्मिक ऋषींनी ज्या वेळेला ध्यान केलं, तपश्चर्या केली, त्यांच्या शरीरावरती वारुळ तयार झालं, तरी तपश्चर्याचा भंग झाला नाही किंवा करून दिला नाही. पण आपल्या शरीरावरती एक साधी मुंगी जरी चालली तरी ती सुद्धा आपल्याला सहन होत नाही, आपण तिलाही उडवून टाकतो. परमार्थ हा शांत वृत्तीसाठी व्हावा. भगवंताची भक्ती केली तर हरकत नाही, पण भक्ती ही देशाची करा, भक्ती ही आई वडिलांची करा. कारण आपली संस्कृती आपल्याला सांगते मातृदेव भव पितृदेव भव. ही आपली भारतीय संस्कृती आहे, जे आई वडिलांना जगातलं सगळ्यात मोठं दैवत मानते. सेवा करायची असेल देशाची करा, सेवा करायची असेल आई वडिलांची करा, सेवाच करायची आहे ना वृद्धांची करा, सेवाच करायची आहे ना निराधारांची करा.
आणि परमार्थ जर सगळ्यात श्रेष्ठ व्हावा, उच्च स्तरावरती व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर आपल्या धर्माला पूज्य असणारी ती गोमाता, त्या गोमातेची पूजा करा, गोमातेचा परमार्थ करा. जगातली सर्वात मोठी पूजा आहे हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. अरे आपल्याला माहित नाही की भक्ती नक्की कोणती श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं पूजा करतात, सर्व काही करतात, धूप करतात, अगरबत्त्या लावतात, जप करतात, सर्व गोष्टी करत असतात, पण अंतःकरणामध्ये भगवंत नसतो. भक्तीच करायची ना, देशाची भक्ती करा. ज्या वेळेला आपण आपल्या धर्मामध्ये खूप आहे, सण उत्सव समारंभ भरपूर होत असतात, आपला एकही महिना असा नाही की ज्याच्यामध्ये आपला सण नाही. हर एक महिन्यामध्ये आपल्याकडे सण साजरा केला जातो. मग ती शिमगा असेल, गणपती असेल, होळी असेल, नवरात्र असेल, कोणताही सण असेल, पण या भारताच्या भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेले काही रत्न असे असतात, ते रत्न हे सण साजरा करत नाहीत, तर सण साजरा करणाऱ्यांचं ते अखंड रक्षण करत असतात, भूमातेचं रक्षण करत असतात. देशाच्या सीमेवरती 4 हात करून युद्धासाठी अखंड सज्ज असतात, ते देशभक्त असतात, ते जवान असतात, ते सैनिक असतात. का? त्यांना कुटुंब नाही, त्यांना असं वाटत नाही स्वतःच्या कुटुंबामध्ये राहावं, मौज मजा मस्ती करावी, वाटतं ना, पण कुठेतरी अंतःकरणामध्ये देशभक्ती कोरलेली असते, कुठेतरी देशाविषयी मनामध्ये असणारं प्रेम असतं. श्रेष्ठ भक्ती आहे. भक्तीच करायची आहे ना, देशाची करा. ज्यांना माहित सुद्धा नाही उद्याचा दिवस कसा उगवणार आहे, ज्या वेळेला आपण फिल्टर केलेलं शुद्ध पाणी पियत असतो, त्यावेळेला ते जवान एखाद्या नाल्यातून गटारातून वाहत आलेलं पाणी, तांब्या असतो नसतो, ग्लास असतो नसतो, स्वतःच्या ओंजळीत घेऊन ते पाणी पियत असतात. त्यांना माहीत सुद्धा नसतं याच्यामध्ये नक्की काय आहे, पण तहान भागवण्यासाठी ते पियत असतात. आणि त्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये फिल्टर केलेलं, गरम केलेलं, थंड केलेलं अशा पद्धतीचं पाणी आपण पियत असतो. त्या जवानांना माहीत सुद्धा नसतं उद्याचा सूर्य नक्की कुठे उगवणार आहे, मी जिवंत असेन की नसेन हे सुद्धा त्यांना माहीत नसतं, पण तरी सुद्धा ते एक उद्याची नवीन ताकद घेऊन आज लढायला तयार असतात. ती भक्ती अंतःकरणापासून असावी, जी देशभक्ती आहे. आपली संस्कृती आहे मातृदेव भव पितृदेव भव. जगातल्या सर्व दैवतांपैकी सगळ्यात श्रेष्ठ दैवत जर कोणतं असेल तर आपल्या आईवडिलांचं दैवत आहे. आई वडील ही जगातली सगळ्यात मोठी दैवत आहेत. एवढ्या मोठ्या शरीरावर एक मुंगी आपल्याला चढलेली सहन होत नाही, ती सुद्धा लगेच आपल्याला जाणवते, पण आपल्या आईनं आपलं 2 ते 3 किलो वजनाचं बाळ अखंड 3 महिने जिने स्वतःच्या गर्भामध्ये सांभाळलं, जिच्यामुळं हे विश्वाचं दर्शन आपल्याला घडलं, ती आपली आई, जिला कधीही दुखावण्याचा प्रयत्न आपण करू नये. पण आपले संस्कार, आपली संस्कृती इतकी बदलत चालली की आम्ही आई कोण बाप कोण हे दोन्ही विचारायला लागलो. आईकडे आपण दुधाचा हिशोब मागायला लागलो. आई वडील लाभणं ही खूप भाग्याची लक्षण आहेत. जे भाग्यवंत आहेत त्यांना आई वडील लाभले. ज्याला
आई वडिलां इतकं मोठं दैवत या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. आई वडील हे सगळ्यात जगामध्ये श्रेष्ठ अशी दैवत आहेत, ज्यांच्या चरणामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा केलेल्याचं पुण्य आहे. कारण साक्षात भगवंत आहेत ते. या विश्वाचं दर्शन आपल्याला केवळ आपल्या आई वडिलांमुळं घडलंय. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. जगातली सगळ्यात मोठी दैवत ही आपली आई वडील आहेत. आई वडिलांची भक्ती करा. श्रावण बाळानं स्वतःच्या आयुष्यात फार काही नाही केलं, पण केली ती फक्त आई वडिलांची भक्ती केली, आई वडिलांची पूजा केली, त्यांची सेवा केली. परशुरामांनी स्वतःच्या आईचा वध केला इथपर्यंत ठीक आहे, पण पितृ वचन होतं, ते पित्याला दिलेलं वचन होतं. वचनाप्रमाणे परशुरामांनी आईचा वध केला. पण ज्या वेळेला परशुरामांचे वडील शरण आले त्यावेळेला परशुरामांनी ज्या वेळेला मागायला सांगितलं, परशुरामांनी ज्या वेळेला मागितलं त्यावेळेला स्वतःच्या आईचे पुन्हा प्राणच मागितले. फक्त आई वडिलांची केलेली सेवा होती. आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये हर एक गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. 28 युग झाली तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा हा आजही त्या विटेवरती उभा आहे. फक्त पुंडलिकाची भक्ती बघण्यासाठी पांडुरंग परमात्मा आजही उभा आहे. आणि हा पांडुरंग परमात्मा आज जो विठेवरती उभा आहे, हाच विठेवरचा पांडुरंग परमात्मा आपण बघण्यासाठी या एकादशीच्या निमित्तानं आज पांडुरंगाचा दरबार पंढरपूर सारख्या ठिकाणी आज आपण जात असतो. पण त्या पुंडलिकानं इतका अधिकार प्राप्त केला, आपण आज भगवंताला बघायला जाण्यापेक्षा त्यांनी भगवंतालाच आपल्याला बघायला बोलवलं. स्वतःच्या आईची वडिलांची नितांत सेवा केली. पांडुरंग परमात्म्याला परीक्षा घेण्यासाठी यावं लागलं. इतका अधिकार प्राप्त होतो फक्त कशाच्या साधनेनं? भक्तीच्या साधनेनं. केली जाणारी भक्ती ही अंतःकरणापासून असावी. पुंडलिकानं केलेली भक्ती ही शुद्ध स्वच्छ, तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. पांडुरंग परमात्म्याला तिथपर्यंत यावं लागलं जिथपर्यंत त्याचा भक्त होता. आई वडिलांची सेवा करा. सेवा करायचीच असेल तर अनाथांची करा, वृद्धांची करा, ज्याच्यामध्ये भगवंत वास करत असतो. आज जर भगवंताला मंदिरात शोधायला गेलं तर भगवंत आपल्याला मंदिरात मिळत नाही. अरे भगवंत कुठं आहे? तुम्हा सर्वांच्या इथंच भगवंत आहे. फक्त तो आपल्याला कळला पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण करत नाही. पण एक लक्षात घ्या, भक्ती ही अशीच आहे जी अनुभवाशिवाय आपल्याला कळत नाही. शेंगदाण्यामध्ये, गुळामध्ये, शेंगदाणा, खोबरं, तीळ यांच्यामध्ये तेल आहे, पण जोपर्यंत त्याला घासत नाहीत, पूर्णतः मळून काढलं जात नाही तोपर्यंत त्यातलं तेल आपल्याला कळत नाही. गुळ जोपर्यंत खाल्ला जात नाही तोपर्यंत गुळाची गोडी कळत नाही. ऊस जोपर्यंत खाल्ला जात नाही तोपर्यंत ऊसाची गोडी कळत नाही. तशीच भक्ती आहे. जोपर्यंत भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी जोपर्यंत ठेवल्या जात नाहीत तोपर्यंत विश्वातला भगवंत हा दिसत नाही. भक्तीच करायची आहे ना तर गोमातेची करा, जिच्यामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. त्या गोमातेची सेवा करा. आपण गोमातेला तेवढ्या पुरतच पाळतो, पण नाही, तिच्यामध्ये खूप काही आहे जे आपल्याला माहीत सुद्धा नाही. पण हर एक व्यक्तीला ते माहीत असणं गरजेचं आहे. गायीच्या गोमूत्रापासून शेणापर्यंत हर एक गोष्टीमध्ये आपण तिचा उपयोग करत असतो. आणि इतक्या सात्विक स्वरूपाची गाय आहे ती. हिंदू संस्कृतीमध्ये गायीला गोमाता म्हटलं जातं. आणि ह्या गोमातेची सेवा करणं खूप आवश्यक आहे. आज जर आपण समाजामध्ये बघायला गेलो, आजूबाजूच्या परिसरामध्ये जर बघायला गेलो तर गायी नको त्या गोष्टी करत असताना आपल्याला दिसतात. कोणी गायी मारत असतं, कोणी कसायला देत असतं. पण एक लक्षात घ्या, गाय ही कसण्यासाठी नाही. अरे त्या गायीच्या दुधामध्ये ताकद इतकी आहे
ज्याची माय जन्म देऊन गेली ना, त्या बाळाला विचारा गाईच्या दुधाची ताकद काय आहे. अरे तिच्या दुधानंच आपल्याला दात आले. इतकी श्रेष्ठ अशी असणारी ती गोमाता आहे. त्या गोमातेची सेवा करा. केली जाणारी भक्ती ही अंतःकरणापासून असली पाहिजे. मग ती भगवंताची असो, देशाची असो, आई वडिलांची असो, वृद्धांची असो, अनाथांची असो किंवा गोमातेची असो, पण केली जाणारी भक्ती ही अंतःकरणापासून केली जाणारी असावी, जीवा भावाने केली गेलेली असावी. तर मिळणारं फळ हे पुरेपूर मिळत असतं. कारण आपलं विधिलिखित, आपली कर्म लिहिणारा कोणीतरी वरती आहे आणि निधन झाल्यानंतर त्याचा हिशोब आपल्याला सगळा त्याला द्यायचा आहे. त्यामुळे केली जाणारी कर्म ही सात्विक स्वरूपाची असावी. भक्ती ही अंतःकरणापासून असावी आणि ती शुद्ध असावी. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसारात राहूनच परमार्थ करायचा आहे. संसार कोणत्याही संतांनी सोडला नाही. संसार आपणही सोडायचा नाही. तुकाराम महाराजांनी संसारात राहूनच परमार्थ केला. नामदेव महाराजांनी संसारात राहूनच परमार्थ केला. नाही तर माझ्या ज्ञानोबा माऊलीनं सुद्धा संसारात राहूनच परमार्थ केला. आता आपला असा समज होतो की ज्ञानोबारायांचा विवाह झाला नाही, मग त्यांनी संसारामध्ये राहून परमार्थ कसा केला. हे विश्वची माझे घर, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तिन्ही लोका या विश्वामध्ये आनंद भरण्याचं काम हे जगद्गुरु ज्ञानोबारायांनी केलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांनी ते कार्य केलं. हे विश्व माझं घर म्हणाले. त्रीन लोकामध्ये सुख आनंद भरेन. या संपूर्ण विश्वाला ते स्वतःचा संसार समजले. तुम्ही आम्ही ही सगळी भगवंताची लेकरं आहोत. त्यामुळे सगळी लेकरं ही माझी आहेत असं समजून ज्ञानोबारायांनी संसारात राहूनच परमार्थ केला. आणि असा संसारात राहून केलेला परमार्थ हा भगवंतापर्यंत लगेच पोचत असतो. त्याची जाणीव आपल्यालाही लगेच होत असते आणि त्याचं फळही आपल्याला लगेच मिळत असतं. पण केली जाणारी भक्ती ही जीवा भावाची आणि अंतःकरणापासून असावी. अभंगाचं प्रथम चरण. संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानं ज्या स्थितीमध्ये आपल्याला ठेवलंय त्या स्थितीमध्ये सुखानं, समाधानानं, आनंदानं राहण्याची क्षमता आपल्यामध्ये असलं पाहिजे. कितीही गोष्टी या विश्वामध्ये जर माझ्या 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 असं कितीही आपण म्हटलं तरी आपण येताना सुद्धा नग्न आलो आणि जाताना सुद्धा आपल्याला
नग्न जायचंय, पण येताना आपण कोरी पाटी घेऊन आलेला आहे. त्याच्यावरती सात्विक स्वरूपाची कर्म आपल्याला लिहून घेऊन जायचे, जी कर्म आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगाला येणार आहेत. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम या गोष्टी चुकलेल्या नाहीत. एक जन्म झाला, दुसरा जन्म, दुसरा झाला, तिसरा जन्म, पण हा जर भवसागर पार करून जायचा असेल, हा भवसिंधू पार करून जायचं असेल, तर भगवंताची भक्ती करणं गरजेचे आहे. भगवंताची भक्ती संसारात राहूनच करणं गरजेचं आहे. ज्या स्थितीमध्ये भगवंतानं आपल्याला ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे. माणूस हा आशावादी आहे. ज्या माणसाला साधं घर असेल तर त्याला चांगलं घर असावं असं वाटतं. चांगलं घर असेल तर बंगला असावा लागतो. बंगला असेल तर मोठं फार्म हाऊस असावं स्वतःचं असं वाटतं. जस जसं त्याला सर्व गोष्टी मिळत जातात ना, तस तशी त्याची अपेक्षा वाढत जाते. पण त्या अपेक्षांना कुठतरी मर्यादा ठेवावी. जितकी आपल्याला अपेक्षा वाढत असते तितके आपले शत्रूही वाढत असतात. आता अपेक्षा आणि शत्रू, आपण आपली अपेक्षा वाढली, इच्छा वाढली की इच्छा वाढल्यानंतर त्या इच्छा पूर्तीसाठी आपण खूप काही प्रयत्न करतो. प्रयत्न जर सात्विक स्वरूपाचे असतील तर ठीक आहे, पण ते प्रयत्न जर असात्विक स्वरूपाचे असतील तर आपल्याला शत्रुत्व वाढत जातं, आपली संकट वाढत जात असतात, आपलं दुःख वाढत जात असतं. त्यामुळे ज्या स्थितीमध्ये भगवंताने ठेवलंय त्या स्थितीमध्ये आनंदात राहिलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असणं गरजेचं आहे. संसारात सुख नाही, कारण संसार हे संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती राही कोठे रात्रन दिवस तळमळ. आपल्याला रात्रन दिवस कष्ट आहेत, रात्रन दिवस तळमळ करायची आहे, तरी संसारात सुख नाही. संसार हा कसा आहे, एखाद्या मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळाला वाटत असतं की थोड्या अंतरावर गेल्यानंतर पाणी आहे, पण ज्या वेळेला तिथं प्रत्यक्ष जातो त्यावेळेला तिथं कडक ऊन असतं. संसार तसाच आहे. आपल्याला वाटत असतं की संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख नाही. संसार हा दुःखाचा गाडा आहे. संसार संपूर्ण दुःखाने भरलेला आहे. एखादा जुनं कापड असतं, ते कापड बघा एकीकडून फाटलं, तिथं आपण शिवलं की दुसरीकडे फाटतं, दुसरीकडे फाटलं तिथं शिवलं की तिसरीकडे फाटतं. त्या पद्धतीचा संसार आहे. एक दुःख गेलं की दुसरं येत असतं, दुसरं गेलं की तिसरं येत असतं, तिसरं गेलं की चौथं येत असतं. दुःख हे संसारामध्ये आहेच. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. म्हणून आमचे संत महात्मे सांगतात, सावध झालो सावध झालो आलो हरीच्या जागरणा. मी सावध झालो, मी हरीचं चिंतन केलं, आता तुम्ही सुद्धा केला करा. आमच्या संत महात्म्यांनी टोपलीमध्ये भगवंताला घेतलं आणि घरोघरी फिरले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, पण आम्ही सर्वांनी भगवंताला नाकारलं. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. आम्ही तेव्हा सुद्धा परमार्थ केला नाही, पण परमार्थ करणं गरजेचं आहे. संसारामध्ये जर परमार्थ असेल तर सुख शांतीने समाधान आपोआप येत असतं. प्रारब्ध हे जगद्गुरु तुकोबारायांना चुकलं नाही. त्यांना सुद्धा त्यांच्या संसारामध्ये राहूनच परमार्थ करावा लागला. ज्या स्थितीमध्ये होते त्या स्थितीमध्ये परमार्थ केला. भगवंताला शर्मिंद केलं. भगवंत स्वतः मृत्यूलोकावरती येऊन तुकाराम महाराजांना देखील वैकुंठात घेऊन गेले. अरे तुम्ही आम्ही तर फक्त माणसं आहोत. या ब्रह्मांडाचा चालक श्री राम प्रभू
या ब्रह्मांडाच्या चालक श्री राम प्रभूंना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. 14 वर्ष वनवास श्री राम प्रभूंनाही भोगावा लागला. प्रारब्ध हे सुदाम्याला चुकलं नाही. भगवान श्रीकृष्णांचा परम मित्र हा सुदामा होता आणि सुदाम्याला सुद्धा प्रारब्ध चुकलं. प्रारब्ध भगवंताला चुकलं नाही तर तुम्ही आम्ही माणसं आहोत. प्रारब्ध आपल्याला भोगावंच लागणार. कारण जैसी करणी होती वैसी भरणी भी होती. जसं कर्म आहे तसं ती कर्म परत सुद्धा करावी लागणार आहेत. जसं पेरावं तसंच उगवतं. जशी आपली कर्म असतील त्याच पद्धतीनं आपले भोग असतात. आपली कर्म सात्विक असतील आपले भोगही चांगले असतील. आपली कर्म असात्विक असतील तर आपले भोग सुद्धा असात्विक स्वरूपाचे त्रासदायकच असणार आहेत. त्यामुळे ज्या स्थितीमध्ये भगवंतानं आपल्याला ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये आनंदानं राहणं गरजेचं आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी म्हणजे धन दौलत ऐश्वर हे चंचल आहे. या लक्ष्मीच्या मागे कितीही धावलं तरी लक्ष्मी ही पुढेच पळणार आहे. कारण ती लक्ष्मी आहे. त्याच्या विरुद्ध करा. कर्म चांगली करा. ध्यान धारणा तपश्चर्या सर्व गोष्टी करा. चित्तामध्ये शांतता ठेवा. लक्ष्मी आपल्या घरामध्ये पाणी भरते. लक्ष्मी स्वतःहून आपल्याकडे येते. पण तितकं अंतःकरणामध्ये शांतता असली पाहिजे. चित्तामध्ये भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. आपल्या चित्तामध्ये दुसऱ्याचं वाटोळं व्हावं आणि आपलं चांगलं व्हावं असं आपलं चित्त आहे. आणि त्यामुळं काय होतं दुसऱ्याचं चांगलं होतं आणि आपलं वाईट होतं. आणि त्याच्यावरती बोटं मोडण्यात आपलं आयुष्य संपून जातं. आणि आयुष्य संपलं की पुन्हा मनुष्याच्या जन्माला यावं लागतं केलेल्या कर्मांची फळं भोगण्यासाठी. त्यामुळे संत महात्मे सांगतात ज्या स्थितीमध्ये भगवंतानं तुम्हाला ठेवलंय त्या स्थितीमध्ये राहा. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये शांतता ठेवा. जसं शरीरामध्ये जोपर्यंत पित्त आहे तोपर्यंतच शरीराचा कारभार व्यवस्थित आहे. संसारामध्ये जोपर्यंत वित्त आहे म्हणजे पैसा आहे तोपर्यंत संसाराचा कारभार व्यवस्थित आहे. आणि परमार्थाचंही तसंच आहे. जोपर्यंत परमार्थामध्ये चित्त आहे तोपर्यंतच परमार्थ चांगला आहे. आणि चित्त देऊन केलेलाच परमार्थ चांगला आहे. अन्यथा परमार्थ चांगला नाही. विठ्ठल विठ्ठल. तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. स्वतःच्या चित्तामध्ये शांतता ठेवा. जेवढं मिळेल त्याच्यामध्ये आनंदी राहा. जास्तीची अपेक्षा करू नका. अपेक्षा जास्त केल्या की येणारं दुःखही तितकंच असतं. त्या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद नसते मग त्यावेळेला आपल्यात. त्यापेक्षा कर्म थोडं ठेवा. सात्विक स्वरूपाचं ठेवा. कर्म थोडं सात्विक असलं तरी येणारी संतती येणारी लक्ष्मी होणारं धन दौलत ऐश्वर हे सगळं खूप चांगल्या पद्धतीचं असतं. रावणाच्या लंकेमध्ये सोन्याच्या विटा होत्या पण त्या सोन्याच्या विटांचा उपयोग झाला नाही. कारण त्या लंकेतल्या विठा लंकेतच राहिल्या. रावणाला मरण्यासाठी श्री राम प्रभूंचा एक बाण फक्त खूप झाला. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आपलं ऐश्वर्य जे असेल ना ते खूप चांगल्या आणि सुंदर व्यवहारानं जोडणं गरजेचं आहे. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे.
समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे जसं कर्म आहे तसं येणार फळ हे भोगावं लागणार हे निश्चित आहे. जर कर्म सात्विक असतील तर येणार फळ सुद्धा सात्विकच असतात. ज्ञानोबर आहे हे जन्माला येतानाच ज्ञानाचा सागर म्हणून जन्माला आले. कारण आई वडिलांनी केलेली कर्म जी होती ना ती सात्विक स्वरूपाची होती. कर्म सात्विक केली की फळप्राप्ती सुद्धा सात्विक स्वरूपाची होते. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ. दुःखाचा सागर जरी लोटला तरी आपली सहन करण्याची ताकद असली पाहिजे. कारण संत महात्मे सांगत असतात, संत महात्म्यांनी कधीही भगवंताकडे सुख मागितलं नाही, त्यांनी फक्त भगवंताकडे दुःख मागितलं. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. आज जर बघायला गेलं यंदाच्या वर्षामध्ये वारी नाही, हे एक जगावरती आलेलं संकट आहे त्यामुळं ती वारी नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण ज्या व्यक्ती दरवर्षी 15 दिवस पायवारी करत असतात, स्वतःच्या वेळेनुसार 15 दिवस जातात, काही जण 8 दिवस जातात, काही जण 10 दिवस जातात, काही जण 2-3 दिवस गाड्या बसचा प्रवास करून भगवंताच्या दरबारामध्ये जात असतात. गाड्यांनी जातात त्यांचा प्रश्न नाही, पण जे पायवारीमध्ये जात असतात त्यांना विचारा त्या पायवारीमध्ये किती आनंद आहे आणि किती दुःख आहे. दुःख तर त्याच्यामध्ये इतकं आहे की मिळणारं जेवण हे कोणत्या ठिकाणी मिळणार आहे आणि कसं मिळणार आहे हे त्यांना माहीत सुद्धा नसतं. मग ते माळावर असेल नाहीतर अन्य कुठं असेल की रस्त्याच्या बाजूला जेवावं लागेल हे त्यांना माहीत सुद्धा नसतं. पण अंतःकरणामध्ये भगवंत भरलेला असतो, अंतःकरणामध्ये पूर्णतः भगवंत भरलेला असतो. त्यामुळं त्यांना ते जेवण कुठेही मिळालं तरी त्यांना त्याचा फार असा काही मोठा परिणाम होत नाही. कारण त्यांना माहिती आहे की हे जेवण जेवल्यानंतर आम्हाला जर कोणी मिळणार असेल तर फक्त पांडुरंग परमात्मा मिळणार आहे. आईला माहिती आहे की मला 9 महिने बाळ पोटामध्ये वाढवणं अवघड आहे, त्रासदायक आहे. वाढवणं हे जरा बऱ्यापैकी तरी आहे, पण त्याला जन्म देणं ही त्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. एका मुलाला एका आईनं जन्म देणं म्हणजे मृत्यूच्या दारातनं यमाला भेटून परत येण्यासारखं आहे. तरी सुद्धा त्या आईची इच्छाशक्ती प्रबळ असते. त्या आईला माहिती असतं हेच बाळ माझ्या चेहऱ्यावरती उद्या हसू आणणार आहे. या एवढ्याशा इच्छाशक्तीनं ती यमाच्या दारातनं परत येत असते. दुःख हे प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख आहे, पण त्याचा आनंदही तितकाच आहे. दुःख सहन केलं ना की आनंद हे मिळणारच आहे. ज्या मुलांनी लहानपणापासून अभ्यास केला, लहानपणापासून कष्ट केले ना, तो उच्च स्तरावरती चांगल्या पगाराच्या नोकरीवरती व्यवसायावरती रुजू झालाच पाहिजे. पण ज्यांनी स्वतःच्या बापाच्या कमाईवरती गाड्या फिरवल्या ना ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. कारण त्यांना कष्टाची, सुखाची, दुःखाची जाणीव नसते. फक्त आहे ते ऐश्वर्य पेरायचं एवढंच त्यांना माहिती असतं. ज्या स्थितीमध्ये भगवंतानं ठेवलंय त्या स्थितीमधून हळूहळू पुढे जा. दुःख संकट सहन करत करत पुढे जा. मिळणारा आनंद हा खूप आहे. आज कित्येक भाविक जर आपण बघायला गेलं तर त्या पांडुरंग परमात्म्याची आस करतायत. अरे भाविकच कशाला, आज जगावरती एवढं मोठं संकट आलंय, त्या संकटामध्ये लढत असणारी हर एक व्यक्ती, हर एक कर्मचारी, मग ते कर्मचारी कोणही असोत, डॉक्टर असो, पोलीस असो, वकील असो, हर एक व्यक्ती जर आपण बघितलं ना तर फक्त संकटाशी झुंज देते. आज जगावरती एवढं मोठं संकट आलंय, पण आपण जर बघायला गेलो ना तर इतकी परिस्थिती आपल्याला अवघडलेली दिसते, इतकी परिस्थिती आपल्याला अवघड दिसते.
समोरच्या व्यक्तीला कितीही सांगितलं तरी समोरची व्यक्ती ऐकून घेण्याच्या तयारीत नसते, तिची क्षमताच नसते तितकं ऐकून घेण्याची. आज जगामध्ये हर एक व्यक्ती आपल्या हिताचं सांगते, पण आपलं ते हिताचं कधीही ऐकत नाही. कारण मी माझ्या विचारांचा ही एवढी एक छोटीशी गोष्ट आपल्या मनावरती पूर्णतः बिंबवलेली आहे आणि ती स्वतःची स्वतः बिंबवलेली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, हर एक व्यक्तीने सांगितलं घरी राहा, सुरक्षित राहा. तरी सुद्धा घरी कोण कोण आहे हे बघण्यासाठी आपण रस्त्यावरती फिरलो आणि विनाकारण पोलिसांचे मार खाल्ले. मग ते शासकीय कर्मचारी असो, कोणीही असो. कारण आज डॉक्टर झुंज देत आहेत, आज पोलीस झुंज देत आहेत, शिक्षक सुद्धा पोलीस मित्र म्हणून काढले आहेत, नर्स आहेत, आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. हर एक व्यक्ती आहे की जी याच्याशी लढते. पण समाज, प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला सुरक्षित ठेवायला शिकलं पाहिजे. मी सुरक्षित आहे, माझ्या बरोबर समोरची व्यक्ती ही सुरक्षित असली पाहिजे, याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांची अर्धी ताकद समोरच्या व्यक्तीला नियम समजावून सांगण्यातच संपून जाते. आज कित्येक कर्मचारी असे आहेत की ज्यांना स्वतःच्या घरापासून लांब राहावं लागतंय. आज कर्मचारी असं म्हणायला लागलेत की आम्हाला कुठेतरी क्वारंटाईन करा, निदान तिथं तरी आम्ही स्वस्थ राहू. पण ज्यांना घरात स्वस्थ राहायला सांगितलंय ती आज घरात स्वस्थ राहण्यासाठी तयार नाहीत. यंदाच्या वर्षामध्ये फक्त जिवंत राहायचंय. जे व्यक्ती यंदाच्या वर्षामध्ये जिवंत राहिली ना, तिने खूप मोठं युद्ध जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. जी घराच्या बाहेर पडली तिने स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेतलं. कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे, जे एकदाच मिळणार आहे. संकट आज आहे, उद्या ते नक्कीच नसणार आहे. कारण दोन हात करून आपण त्याच्याशी युद्ध करतोय. पण दिलेल्या नियमामध्ये आपल्याला राहता येत नाही. जगावरती संकट आलं त्याला कारण एक आहे की निसर्गाने जे नियम आपल्याला घालून दिले त्या नियमामध्ये आपण राहिलो नाही. मग निदान आता शासनाने घालून दिलेल्या नियमामध्ये तरी राहणं गरजेचं आहे. निसर्गाने नियम घालून दिले, आपण त्या नियमांचं पालन नाही केलं. वृक्षतोड करू नका म्हटले तरी आपण वृक्षतोड केली. लाखोच्या पटीने आज वृक्षाची तोड होते, पण वृक्ष संवर्धन, वृक्षांचं, वनांचं कुठेही केलं जात नाही. शासनाचा नियम होता एक मूल एक झाड, नाही त्याचं पालन केलं गेलं. त्यामुळं फक्त आज तोंडाला मास्क लावून फिरण्याची वेळ आहे. पण ज्या वेळेला शासनाच्या सुद्धा नियमांचं उल्लंघन करू त्या वेळेला पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन आपल्याला फिरावं लागणार आहे. इतकी गंभीर अवस्था येणार आहे जर नियमांचं पालन केलं नाही तर. पण हे नियमच पालन करा हे सांगण्यातच अर्ध्या कर्मचाऱ्याची ताकद संपलेली असते. इतका त्रास आपण समोरच्या व्यक्तीला देत असतो. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताचे. दुःख हे आहेच आणि भोगलंही पाहिजेच. कर्म आपली कुठेतरी ढासळली की काहीतरी परिणाम आपल्याला होत असतो. कर्म आपली आहेत, भोग सुद्धा आपलेच आहेत. अशा पद्धतीनं संपूर्ण पुढे कर्म सात्विक असतील तर भोग सुद्धा येणारे सात्विक असतात. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताचे. ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. जगद्गुरु तुकोबार आहे. सर्व सांगून झाल्यानंतर, कारण त्यांनी भगवंताला टोपलीमध्ये घेतलं, सगळ्यांच्या दारोदारी फिरले, हात जोडून विनंती केली, पाया पडून सांगितलं देव घ्या कोणी. भगवंत कोणी घ्यायला तयार नाही. अरे त्या संत महात्म्यांनी सगळं काही आपल्यासाठी केलं, पण आपल्याला ते कळलं कधीही त्यांना कळलं नाही.
ज्ञानोबा माऊलींचं महत्व त्यावेळेला कळलं नाही, ज्ञानोबा माऊलींचं महत्व आज कळतंय. कारण त्या 16 वर्षाच्या बालकांना लिहून ठेवावं आणि त्याचे प्रयोग आम्ही आज करावे आणि आम्हाला आज कळावं, इतका ज्ञानेश्वर माऊलींचा अधिकार आहे. तेव्हा लिहून ठेवलं होतं आणि ते सगळं आज उदयाला येतंय. पै अभ्यासाचे निबळे एके गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे एकी केली. ज्ञानोबारायांनी त्या वेळेला लिहून ठेवलं होतं, त्याचे प्रयोग आज आम्ही केले, आज ते सिद्ध झाले. ज्या वेळेला व्यक्ती आहे त्यावेळेला त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. त्यामुळे संत महात्म्यांनी सांगितलंय, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. तुझ्याने जर होत नसेल संसार सत्कर्म तर भगवंताला शरण जा, भगवंताला सांग तू जन्म दिलास, तू संसार दिलास, या संसार रूपी सागरामध्ये मी आज तरण्यासाठी तुझी भक्ती करतोय, परंतु माझा संसार त्याच्यावरती तरणं गरजेचं आहे. अशी भगवंताला कळकळून विनंती करा, भगवंताच्या चरणाला शरण जा आणि विनंती करा आणि सांगा, भगवंता तू जन्म दिलायस, संसार दिलायस, तारायचा असेल तर तार, नाही तर बुडवायचा असेल तर बुडव. जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी दुष्काळामध्ये गेली, मुलं अन्ना पाण्या वाचून गेली, पण भगवंताला कधीही तुकाराम महाराजांनी तक्रार केली नाही. बाई मेली मुक्त केली, देवे माया सोडविली, विठू तुझे माझे राज नाही आणि कांसी काज. भगवंताला शरण जा आणि सांगा, अरे भगवंता हा संसार तुझा आहे, तू वाढव नाही तर तू बुडव. इतका विश्वास भगवंतावरती दाखवा आणि परमार्थ हा अंतःकरणापासून करा, जिव्हा भावापासून करा, जिव्हाळ्यापासून करा. येणार तुमच्याकडे येणारी जी साधना आहे त्या साधनेचं जे फळ आहे ते फळ हे सुंदर शांती, सुख आणि समाधान प्राप्त करून देणारच असेल, अन्यथा यापेक्षा वेगळं काही नसेल. पण परमार्थ हा अंतःकरणापासून करणं गरजेचं आहे, कारण तुकाराम महाराजांनी हा परमार्थ अंतःकरणापासून केला. परिणामी देहासहित वैकुंठात गेले आणि वैकुंठात नेण्यासाठी पांडुरंग परमात्मा मृत्यू लोकावरती अवतरले. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवापायी, वाहू हा संसार देवापायी. देविले आनंद जगदीशावे, देविले आनंद जगदीशावे. देविले आनंद तैसे राहावे, देविले आनंद तैसे राहावे. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे सद्गुरु गुरुवर्य भागवतजी महाराज भारती, आळंदी देवाची, पांडुरंग परमात्मा, सर्व संत मायबाप, विनेकरी, आमचे गायनाचार्य गणेश दादा, संतोष मामा आणि पती परमेश्वर या सर्वांच्या चरणावरती सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ईश्वर माऊली, कानराज माऊली, महाराज ईश्वर माऊली, कानराज माऊली, तुकाराम तुकाराम, पंढरीनाथ हरी विठ्ठल.
ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गोपाळ कृष्ण भगवान, गावदेवी माते की जय. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.